नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर इन शॉर्ट सांगितलं तर मिठूला चित्राचा खरा प्लॅन समजेल आणि ती तिला एक्सपोज करेल आणि इंदुमतीचाही प्लॅन एक्सपोज होणार आहे. नमस्कार. पिंगा गपोरी पिंगा आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे हर्षित फोनवरती बोलत असतो तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय होऊ शकतं, मला तर समजतच नाही. तू माझ्या लग्नामध्ये केटरिंग करू शकत नाही, हे काही बरोबर वाटत नाही. तू माझ्याबरोबर प्रत्येक इव्हेंटला असतो आणि माझ्याच लग्नामध्ये तू केटरिंग करणार नाही, हे काही पॉसिबल नाही. तूच केटरिंग करतोय, तू आत्ताच्या आत्ता कन्फर्म कर. तेव्हा तो म्हणतो, अरे मी खरंच ऑलरेडी पहिलेच एक ऑर्डर घेतली आहे आणि त्याच्याचमुळे मला जमणार नाही. तुझं लग्न खरंच खूप लवकर ठरलं आहे, त्याच्यामुळे मी आता कॅन्सल सुद्धा करू शकत नाही. तेव्हा हर्षितला थोडा राग येतो आणि तो फोन कट करतो. ते बघता वल्लरी त्याला विचारते, काय झालं, तुम्ही एवढ्या का काळजीमध्ये आहेत. तेव्हा हर्षित सांगायला लागतो, जो मुलगा नेहमी माझ्या सगळ्या इव्हेंटमध्ये केटरिंग करतो ना, त्या मुलानेच मला धोका दिला आहे आणि आता तो बोलते की त्याला माझ्या लग्नामध्ये केटरिंग करता येणार नाही. आता तुम्हीच सांगा ना, मी काय करू, माझं तर डोकंच चालत नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही एवढ्याशा गोष्टीची एवढी काळजी घेताय, तुम्ही विसरताय का तुमच्या समोर एक प्रसिद्ध कॅफे चेनचे ओनर आहेत. तेव्हा हर्षित म्हणाला लागतो, अच्छा बरोबर बरोबर, मी तर खरंच वल्लरीताई विसरून गेलो होतो. काय तुम्ही दोघं माझ्या लग्नाची केटरिंग करणार ना. तेव्हा प्रेरणा आणि अजित म्हणायला लागतात, नक्कीच, तुम्ही काळजी करू नका. हे ऐकल्यानंतर हर्षित खूप खुश होऊन जातो. त्यांचं हे सगळं बोलणं इकडे इंदुमती ऐकते आणि म्हणायला लागते, आता या सगळ्या गोष्टी तर मला चित्राताईंना सांगायलाच पाहिजेत, तेव्हा तर खरी गंमत येणार आहे. दुसरीकडे सगळे लग्नाचा मेन्यू ठरवत असतात. तेव्हा मनोज म्हणतो, आपल्या लग्नामध्ये मला असं वाटते मोदक, पुरणपोळी, एक असे भन्नाट पदार्थ व्हायला पाहिजेत, म्हणजे लोकांना आठवण राहतील. तेव्हा चित्रा म्हणते, हे सगळं काय चाललं आहे, मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. खरं म्हटलं तर पदार्थ तर आमच्या इकडेच असायला पाहिजेत. इंदोरी पोहे, त्यानंतर जिलेबी आणि दूध, त्याच्याच बरोबर समोसे असायला पाहिजेत. आमच्या स्टाईलची पुरी भाजी आणि बाकी सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. कसं पाहुणे आमच्या साईडचे आहेत ना, मग तसे पदार्थ आमच्या साईडचेच असायला पाहिजेत. तेव्हा इंदुमती म्हणते, हे तर खरंच खूप मस्त आहे आणि हे ऐकल्यास तोंडाला पाणी सुद्धा येतंय. तेवढ्यात हे ऐकल्यानंतर मनोज म्हणायला लागतो, असं कसं, सगळं तुमच्याच आवडीचं कसं होईल. तेवढ्यात श्रीनिवास म्हणायला लागतात, थांबा जरा, चित्राताई जे म्हणतायत ना तेच व्हायला पाहिजे. त्यांच्या इकडची पाहुणे आहेत, मग त्यांच्या आवडीनिवडी आपण जपायला पाहिजेत आणि त्याच्याच हिशोबाने सगळा मेन्यू सुद्धा ठरवा. अजित लिहून घे सगळं. तेवढ्यात वल्लरीमध्ये येते आणि म्हणायला लागते, अहो काय चाललंय तुमचं, जरा बाहेर चला. ती लगेच इकडे मनुष्य बोलायला जाते आणि म्हणायला लागते, तुम्ही सगळ्याच गोष्टींना होला हो करू नका. आपल्या इकडचेही कितीतरी पदार्थ आहेत, फणसाची भाजी, चिकोल्या, कितीतरी एकदम यम्मी पदार्थ आहेत, ते सुद्धा आपल्याला त्यांना सांगायला लागतील. म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांच्या आवडीच्या तर होणार नाही ना, आपल्याही आवडीनिवडी बघायला लागतील. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे, थांबा जरा, आत्ता मी बाहेर जातो आणि लगेच चित्राताईंशी बोलूनच घेतो. ते लगेच बाहेर येतात आणि म्हणायला लागतात, आमच्याकडचेही खूप प्रसिद्ध पदार्थ आहेत, चिकोल्या, फणसाची भाजी, एक पदार्थ आहेत जे एक से बडकर एक यम्मी आहेत आणि आम्हाला वाटते ते सुद्धा तुम्ही ठेवायला पाहिजेत. तेव्हा चित्रा म्हणायला लागते, नाही, मी सांगितलं ना की जेवण तर आमच्या साईडचंच असेल, पाहुणी आमची आहेत, आमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला तर फॉलो करायलाच लागतील आणि मेन्यू आमच्याच आवडीचा असायला पाहिजे. तेव्हा प्रेरणाला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात वल्लरी पुढे येते आणि म्हणायला लागते, तुम्ही एकदा विचार तरी करा ना, सगळ्याच गोष्टी तुमच्या आवडीच्या झाल्या तर कसं काय होईल. याच्यामधले कितीतरी पदार्थ नवरीच्या सुद्धा आवडीचे आहेत, मग तिची ही आवड निवड तिच्या लग्नामध्ये जपायला पाहिजे ना, म्हणून मला असं वाटते थोडं तुमचं थोडं आमचं असं करायला पाहिजे. तेव्हा चित्रा म्हणते, नाही म्हटलं ना, मी एकदा सांगितलं तर पदार्थ आमच्या साईडचेच होतील म्हणजे होतील. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, तुम्ही जेवढ्या पदार्थांची नावं देत आहात ना, म्हणजे तुम्ही विचार करा, जिलेबी, समोसा हे भारतीय पदार्थ तरी आहेत का. आपण आपल्याच भारतामध्ये राहून आपल्याच पदार्थांना कमी जास्त कसं काय लेखू शकतो, म्हणून जरा विचार करा ना. तेव्हा ती म्हणते, ए मुलगी, तुझी वकिली आहे ना ती तुझ्याजवळच ठेवायची, माझ्यासमोर आणायची नाही. मी सांगितलं ना, लग्न तर आमच्या आवडीचंच होणार, लग्नाच्या विधी आमच्या पद्धतीने होणार आणि त्या उलट ते लग्नाचं जेवण सुद्धा असेल ना, ते फक्त आणि फक्त इंदोरी स्टाईलने होईल, नाहीतर
तेव्हा वल्लरी म्हणते, नाही तर म्हणजे काय हो, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच सट्ट धरणार आहात का? आता मी तुम्हाला एक सजेशन देते. खरं म्हटलं तर उद्या साखरपुडा आहे ना, साखरपुड्यामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने सगळं जेवण बनवू. मग त्यामधले जे काही पदार्थ लोकांना आवडतील ना ते आपण लग्नाला ठेवू आणि जे नाही आवडणार ते आपण चेंज करू. म्हणजे कसं दोघांच्या आवडीनिवडी जपता येतील आणि सगळ्यांना व्हरायटीने खाता येईल. तेव्हा हर्षदचे वडील म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण असं ट्राय करूया. ते लगेच चित्राला शांत करतात. तेवढा श्रीनिवास म्हणायला लागतो, हे तर खरंच खूप छान आयडिया दिली आहे. आता वल्लरी जसं म्हणते ना तसं अजित सगळं लिहून काढ. इकडे पुन्हा चित्रा, गायत्री, श्रीनिवास भेटलेले असतात. तेव्हा गायत्री विचारते, आता तुमची जी पाहुणी येणार आहेत त्यांच्यासाठी एक 25-30 बेडची आम्ही डॉर्मेटरी म्हणजे केली तर चालेल का? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला काय आमची लोक अशी साधी सुधी वाटतायत का? आमची लोक सगळे अप्पर लेवलचे आहेत आणि त्यानुसार आमच्या इथे डॉक्टर, वकील अशी लोक राहतात. मग त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळा रूम हवा आहे. मला नाही वाटत अशा एकत्र रूम मध्ये ते राहतील, कारण की आमची ही काही इज्जत आहे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, जर तुम्ही असं बोलताय तर आम्ही 25-30 रूम बुक केले तर चालतील का? तेवढ्यात श्रीनिवास म्हणाला, तो 25-30 रूम मध्ये कसं काय होईल ग? मला तर असं वाटते आपण 5 स्टार हॉटेल बुक करायला पाहिजे, तेही पूर्ण हॉटेल, म्हणजे कसं त्यांच्या मनासारखं होईल ना. तेव्हा चित्रा म्हणते, ठीक आहे, तुम्ही जे काही हॉटेल बुक कराल ना ते मला सांगा, म्हणजे कोणाला कोणत्या रूम मध्ये ठेवायचं आहे ना याचंही नियोजन मीच करणार आहे. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि सांगायला लागते, तुमची काही पाहुणे आले आहेत. तिकडे चित्राच्या ओळखीच्या आलेले असतात, तिच्या बहिणी आलेल्या असतात, म्हणून ती खूप खुश असते. तेव्हा ती म्हणायला लागते, हे तेजाचे आई वडील आहेत, म्हणजे आमचे होणारे समधी आणि समधन. त्यानंतर ती एक एक करून ही माझी बहीण, ही तिचा मुलगा असं करून सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते. तेवढ्यात इकडे श्रीनिवास म्हणायला लागतो, तुम्ही तुमच्या पाहुण्यांबरोबर एन्जॉय करा, आम्ही जे हॉटेलच्या रूमचं आहे ना ते बघून येतो. ते लगेच तिथून निघून जातात. इकडे लगेच ती हर्षदच्या वडिलांना सांगते, जा जा यांच्यासाठी चहा पाण्याचं बघून घ्या. तेवढ्यात ती लगेच तिच्या पाहुण्यांना सांगायला लागते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, उद्या आपले हर्षद का सगाई आहे, तर त्या दिवशी आठवण ठेवा की तुमच्यासमोर जे काही जेवणाचे पदार्थ येतील ना, तुम्हाला आवडो या नाही आवडो, त्या पदार्थांची खूप 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 बुराई करायची आहे. मग ज्याच्याने आपल्याला आणि मला थोडी मनाला शांती मिळेल. हे सगळं प्लॅनिंग इकडे मिठू ऐकते आणि तिला खूप राग आलेला असतो. ती लगेच सगळं प्लॅनिंग जाऊन इकडे त्यांच्या ग्रुपला सांगते. तेव्हा अजित म्हणायला लागतो, हे तर किती खोटेपणा झाला ना. प्रेरणा म्हणायला लागते, म्हणजे हे सगळं ते मुद्दाम करत आहे, ते एकदाही विचार करत नाही का? हे सगळं जर हर्षित दादा आणि तेजाला समजलं तर त्यांची काय इज्जत राहील? तेव्हा मिठू म्हणते, मी काय करू, ही बाई सुधारणारी वाटत नाही. तेव्हा अजित म्हणतो, मग किती मेहनत करून काही उपयोगच नाहीये हे. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही शांत राहा, आपल्याला आपलं काम करायचं आहे आणि हर्षित दादा तेजाताईंच्या साखरपुड्यामध्ये कोणतीच कमी होऊ नये याच्याकडे आपलं नियोजन असावं. बाकी गोष्टी आपण नंतर बघूया. दुसऱ्या दिवशी साखरपुड्यासाठी सगळे सज्ज झालेले असतात. गुरुजी विधींना सुरुवात करतात. हर्षित आणि तेजा मस्तपैकी रेडी झालेले असतात आणि बाकी सगळेही तिथेच उभे असतात. तेवढ्यात मनोज इशारा करतो, तुझा गेम तर वाजला. आता हे ऐकल्यानंतर हर्षित त्याला शांत करायला लागतो. तर दुसरीकडे प्रेरणा आणि वल्लरी स्वयंपाकाच्या मागे लागलेले असतात. त्यांचा एक एक करून सगळे पदार्थ रेडी होत असतात. तर इकडे तेजाला थोडी काळजी वाटत असते की अजून सुद्धा वल्लरी आणि प्रेरणा आल्या का नाही. तेवढ्यात इकडे चित्रा सांगायला लागते, मी सांगितलंय ते आठवण ठेवा, कोणतीही हलगर्जीपणा करू नका आणि सगळ्या पदार्थांना नावं ठेवायची आहेत. तेव्हा हर्षितचे वडील विचारतात, काय झालं ग, काय चाललं हे? तेव्हा ती म्हणते, काय नाही, आम्ही आमच्या कामामध्ये आहोत. तेवढ्यात इकडे तेजा लगेच मनोजला विचारते, काय रे, वल्लरी आणि प्रेरणा कुठे आहेत? त्या काय आता माझ्या साखरपुड्याला येणार नाही का? तेव्हा ते म्हणतात, अगं येतील, थांब जरा, ते थोडं जेवणाचं बघत आहात ना. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, मी तुम्हाला एक गुरुमंत्र देत आहेत, आता तुमचं लग्न होणार आहे, मग लढाईच्या पहिलेच तुम्हाला सॉरी बोलणं शिकायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर सगळे खूप हसायला लागतात. तेवढ्यात इकडे प्रेरणा आणि तेजा म्हणायला लागतात की बस झाला आता. वल्लरी तिला समजवते, चल आता आपल्याला खाली जायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा म्हणते, हे सगळं आवरायला लागेल ना, असंच कसं सोडून जायचं? तेव्हा वल्लरी म्हणते, ताई हे होत राहील, पण प्रेरणाताई आपल्याला आता खाली जायला पाहिजे, नाही तर तेजाताईंचा साखरपुडा काही आपण बघणार नाही. आणि तेजाताई माहिती आहेत ना कशा हट्टी आहेत. इकडे तेजा म्हणत असते, या दोघी आहेत कुठे?
आता अंगठी घालायची वेळ आली तरी सुद्धा या दोघी येत नाही. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. तेवढ्यात तिथे प्रेरणा आणि वल्लरी येतात. तेव्हा तेजा विचारते, काय ग, माझा साखरपुडा झाल्यानंतर तुम्ही येणार होत्या का? विधी नाही तुम्ही नाही आहे आणि मी तर ठरवलं होतं जर तुम्ही नाही आल्या ना तर या हर्षितला मी अंगठीच घालणार नाही. तेव्हा प्रेरणा म्हणते, काय चाललंय तुझं? आता हर्षित दादांना टाटकळत ठेवू नको, चला आता रिंग सेरेमनी कंप्लीट करा. तेवढ्यात तेजा लगेच हर्षितला अंगठी घालतो आणि सगळे खूप खुश होऊन जातात. हर्षित स्वतःच्या गुडघ्यावरती बसतो आणि खाली बसून प्रेरणाला अंगठी घालतो आणि तिच्या हातावरती एक किस सुद्धा करतो. हे सगळं बघितल्यानंतर ते दोघं एक दुसऱ्याला मिठी मारतात आणि त्यांचा आनंद गगनात झालेला असतो. तेवढ्यात गुरुजी सांगायला लागतात, आता एक दुसऱ्याचं तोंड गोड करा. दोघं एक दुसऱ्याचं तोंड गोड करतात आणि त्यानंतर एक एक विधी सुरू होतात. इकडे वल्लरी विचार करत असते, इथे आम्ही दोघी तर आलो आहेत पण जेवण आम्ही जास्त तसंच असेल ना, तिला थोडी शंका वाटत असते. तेवढ्यात गुरुजी म्हणतात, चला साखरपुड्याचे दोघांनी एक दुसऱ्याला पुढे द्या. ते दोघं एक दुसऱ्याला पुढे देतात आणि इकडे फोटो काढायला सुरुवात होते. पूर्ण एका ग्रुपचा फोटो काढला जातो आणि त्यांनाही या सगळ्यांनी खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे इकडे इंदुमती घराच्या आत गेलेली असते. ती सगळ्या पदार्थांना निरखून बघत असते. अच्छा, भरलेली वांगी बनवली आहेत खानदेशी स्टाईलची. अच्छा, आमटी आहे, भात आहे, पुरणपोळी आहे. म्हणजे आता यांनी जे काही पदार्थ बनवले आहेत ना ते बघा मी कसे बिघडवते. तेवढ्यात तिचं लक्ष जातो की बाबा इकडेही सगळं बनवलं आहे. ती लगेच एक मोदक तोंडामध्ये टाकते आणि म्हणायला लागते, आता सुरुवात करूया या पदार्थांना बर्बाद करायची. ती मिठाचा डबा हातामध्ये घेते आणि म्हणायला लागते, एक चम्मच बस होईल का? नको नको, एक चम्मचने तर काही फरक पडणार नाही. तिकडे मिठाचा डब्बा टाकायला जाईल. तेवढ्यात तिथे मनोज आणि अजित येतात. ते बघता ती मिठाचा डब्बा लगेच खाली ठेवते. तेव्हा मनोज विचारतो, आई काय चाललं होतं तुझं? तू इथे काय करते का? तेव्हा ती म्हणते, काय नाही, खरं म्हटलं तर आता प्रेरणा आणि वल्लरी ही तिच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला जाऊ शकत नव्हते म्हणून मी सांगितलं मी इथे थांबते, तुम्ही जा आणि साखरपुडा एन्जॉय करा. कसं त्या नसल्या तर बरं वाटणार नाही. तेव्हा अजित म्हणतो, आम्ही इथे आहोत, तुम्ही एक काम करा काकू, तुम्ही खाली जा आणि फोटो काढा, आम्ही सगळ्या जेवणाकडे लक्ष देतो. ते लगेच जेवणाकडे लक्ष द्यायला लागलेले असतात. तर दुसरीकडे इकडे फोटो सेशन सुरू असतो. सगळेजण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात. तेवढ्यात चित्रा वल्लरीच्या जवळ येते आणि म्हणायला लागते, काल तू चॅलेंज घेतलं होतं की तुमचे पदार्थ खाऊन बघू ना लोकांना काय आहे आणि काय नाही, मग तुमचा हुनर दाखवायची वेळ झाली आहे. आता बघूया काय काय तुम्ही करता. हे ऐकल्यानंतर वल्लरीला खूप राग आलेला असतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, वल्लरी इकडे विचारत असते, हर्षित दादांचे दागिने कुठे आहेत? ते तर मला दिसतच नाही. तेवढ्यात तिथे प्रेरणा येते आणि म्हणायला लागते, काय ग, मी आता कोणती साडी नेसू मला हेच समजत नाही. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते, आता आपण सगळे चकाचक रेडी होणार आहोत आणि तेही कशासाठी, #तेजा की शादी. आणि त्यानंतर वल्लरी म्हणायला लागते, तुम्हाला तर माहिती आहे ना ही सगळी सजावट आणि ही सगळी चेलपेल कशासाठी आहे. तेवढ्यात तिथे तेजा येते आणि म्हणायला लागते, या 16 नोव्हेंबरला माझं आणि हर्षितचं लग्न होणार आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी यायचं हा. तेवढ्यात तेजा ही लाजायला लागते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जेवणामध्ये तर घोळ होता होता वाचला आहे, पण इंदुमती खरंच ते जेवण सुखरूपपणे सगळ्यांपर्यंत पोहोचू देईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल